श्री स्वामी समर्थ. प्रत्येक स्वामी भक्तांना महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देतात. काही ना काही प्रचिती, काही ना काही अनुभव आत्तापर्यंत खूप साऱ्या भक्तांना स्वामींनी दिले आहे. फक्त आपलं अंतःकरणापासून महाराजांची सेवा करण्याची तळमळ पाहिजे आणि त्यांचं मनापासून नाव घेतलं पाहिजे, तर अशी प्रचिती यायला वेळ लागत नाही. आज आपल्या लाईव्ह सेवेतील एका ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आपण इथे शेअर करणार आहोत. ताई गेल्या दत्त जयंतीला त्यांनी गुरुचरित्र पारायण केलं होतं त्यांच्या मिस्टरांची ड्रिंक सुटण्यासाठी, आणि ताईंना अनुभव देखील आला. त्यांच्या मिस्टरांनी त्यानंतर ड्रिंक घेतली नाही. पण आता ताई जेव्हा लाईव्ह सेवा आपल्या करत होत्या त्यावेळेस अचानक त्यांच्यामध्ये खूप भांडणं झाली आणि त्यांचे मिस्टर पुन्हा ड्रिंक घेऊ लागले. त्यावेळेस ताईला खूप टेन्शन आलं आणि ते जेव्हा त्यांचे मिस्टर घराबाहेर चालले होते, ताईंना वाटलं की आता हे पुन्हा ड्रिंक करून येणार. ताईंनी स्वामींना खूप मनापासून हाक मारली की स्वामी, त्यांना जाऊ देऊ नका, कारण खूप कष्टाने त्यांची ड्रिंक सुटली होती. आता पुन्हा तिथपर्यंत त्यांना नेऊ नका असं म्हटल्या. आणि काय आश्चर्य, ताईंचा जप चालूच होता आणि दादा अर्ध्या रस्त्यामधनं पुन्हा रिटर्न मागे आले. त्यानंतर ते जेव्हा झोपले, ताईंनी काय केलं की आपली जी काही सेवेची विभूती होती, सेवा करून जी विभूती पडते अगरबत्तीची, ती विभूती घेतली आणि त्यानंतर दादांना लावली. त्यांना थोडीशी तोंडामध्येही घातली आणि त्या दादांना त्यांनी थोडीशी ड्रिंक केलेली होती. त्यांना रात्रभर खूप उलटीचा त्रास झाला, प्रचंड उलट्या त्यांना झाल्या. महाराजांच्या विभूतीचा चमत्कार ताईंना कळून आला. दादांना कळत नव्हतं की त्यांना काय होत आहे, पण ताईंना मात्र कळालं की हे अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींनी दाखवून दिला आहे. हम गया नाही जिंदा हो. स्वामींनी त्यांना प्रचिती दिली आणि त्यानंतर दादांनी ड्रिंक घेतली नाही. खरंच मनापासून खूप अंतःकरणातून स्वामींना साथ घातली तर स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला असे असंख्य आत्तापर्यंत अनुभव देत आलेले आहे आणि यापुढे देखील देणार आहे. फक्त तुम्ही मनापासून सेवा करा. तुम्हाला देखील अशीच या भक्तांसारखी प्रचिती पाहिजे असेल, स्वामीचं दर्शन पाहिजे असेल, ते स्वप्नात असो की कुठल्याही रूपामध्ये असो, घरात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने महाराज दर्शन देतात. श्री स्वामी समर्थ.